क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य. सटाणा क्लिनिक लॅबमध्ये दारूसाठा आढळल्याने खळबळ. 93,600 रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त. जायखेडा पोलिसांची धडक कारवाई. ताहाराबाद येथील मातोश्री क्लिनिकल लॅबमध्ये रक्त तपासणीच्या नावाखाली चक्क विदेशी दारूची अवैध साठवणूक व विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जायखेडा पोलिसांनी शनिवारी दुपारी या लॅबवर छापा टाकत तब्बल 93,600 रुपये किमतीचा विदेशी दारूसाठा जप्त केला असून लॅब चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. जायखेडा पोलिसांना मातोश्री क्लिनिकल लॅबमध्ये विनापरवाना मोठ्या प्रमाणावर दारू साठवली असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिनांक 20 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 1:30 सुमारास अचानक कारवाई करत लॅबची तपासणी केली. तपासणी दरम्यान लॅबच्या आत विविध नामांकित कंपन्यांच्या विदेशी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले. जप्त मुद्देमाल. या कारवाईत पोलिसांनी रॉयल स्टॅग कंपनीच्या 288 बाटल्या किंमत 72,000 रुपये, आयकॉनिक व्हाईट कंपनीच्या 48 बाटल्या किंमत 11,040 रुपये आणि मॅकडॉल नंबर 1 कंपनीच्या 48 बाटल्या किंमत 10,560 रुपये असा एकूण 93,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. वैद्यकीय सेवा देणाऱ्या क्लिनिकल लॅबमध्ये असा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी संशयित आरोपी गौरव संजय पवार राहणार ताहाराबाद याच्या विरुद्ध कोणताही परवाना नसताना विदेशी दारू साठवणूक केल्याप्रकरणी पोलीस शिपाई अरुण केदू वनसे बक्कल नंबर 2868 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास जायखेडा पोलीस करीत आहेत. महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, सटाणा. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.